हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करते. आणि चला आपण खूप छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही कटवर्कची डिझाईन आहे. आता एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे 2 इंचाच्या पट्टीचा आणि त्याच्यावर 1 इंचावरती मी मार्क करून घेतला आहे आणि ती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता कॅनव्हास पट्टीला फोल्ड करून त्याच्यावरती 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता परत मधल्या सेंटरपासून 2-2 इंच दुसऱ्या बाजूलाही घ्यायचं. तर तुमचा जेवढा दंडगेर आहे तेवढीच पट्टी तुम्हालाही घ्यायची आहे. आता त्या 2 इंचाचा परत हा मधला भाग करून ते मार्क खालच्या बाजूला करून घ्यायचा आहे. बघा 2 इंचाचा 1 इंच होतो, तर ती लाईन खाली ओढून घ्यायची आहे. तर ही आपण लाटांची डिझाईन बनवतोय. लाटा म्हणजे लेहरी वगैरे. तर ज्यांची ड्रॉइंग छान आहे त्यांना खूप इझिली बनवता येईल. तर बघूयात कोणाकोणाच्या लाटा खूप छान येत आहेत. तर माझ्या आता बनवून झालेल्या आहेत. तर डिझाईन तयार झाल्यावरती बघा तुम्ही कशा आल्यात. तर इथं वरचं टोक खाली जुळवायचं आहे आणि वरची बाजू वरती आणायची आहे. असं लेहरीचा आकार द्यायचा आहे इथं लाटांसारखा, किंवा असं यू सारखाही बोलू शकतो आपण. तर अशा प्रकारे कटवर्कमध्ये तुम्ही कुठलेही आकार देऊन खूप छान छान डिझाईन बनवू शकता. ज्यांचं खूप छान ड्रॉइंग आहे ते मार्क न करताही खूप छान लाट बनवू शकतात. तर इथं ड्रॉइंग करून कंप्लीट झालेलं आहे. आता ही नक्की लाटच दिसते का, मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. आता मेन फॅब्रिकवरती सुलट बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरची उलट बाजू ठेवायची आहे आणि त्याच्यावरती कॅनव्हास पट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि आता जसं आपण ड्रॉइंग केलेलं आहे त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. खूप सोपी आणि खूप कमी वेळामध्ये ही डिझाईन बनवून होती आणि खूप सुंदर दिसती. तर तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला बनवून बघा. तर खालचं आणि अस्तरचं कापड व्यवस्थित ठेवायचं आहे. तुम्हाला जर ठेवता येत नसेल, नवीन असताल तर अगोदर एक टीप मारून घ्या कॅनव्हास पट्टी आणि मेन फॅब्रिक आणि अस्तरला, आणि मग नंतरच हे ठेवून घ्या, नाहीतर ते हलतंय असं. किंवा मग पिना लावून घ्या आणि मग त्याच्यावरती एक टीप मारून घ्या. आता 1/2 इंच कापड सोडून
तुम्ही खालचा एक्स्ट्राचा भाग पूर्णपणे कट करून टाकायचा आहे. इथे जर टोकं जर मध्ये जर घेतली असती ना तर ती टोकं निघायला खूप त्रास देतात. त्यामुळं ही डिझाईन खूप सुंदर वाटते आणि खूप इझिली बनते. आता मध्ये थोडेसे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आता ते आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत कापड पलटी करून. तर बोटाने व्यवस्थित बाहेर काढायचे. टीप तुम्ही डबल टीपही मारू शकता, कारण हे खेचल्या जातं कापड, त्याच्यामुळं कधी कधी उसवल्या पण जातं. तर कट करताना थोडंसं कापड एक्स्ट्राचं ठेवूनच कट करायचं, म्हणजे फाटलं वगैरे तरी पुन्हा टीप मारता येते. किंवा एखादा टोकदार असेल तुमच्याकडं रिफिल वगैरे, त्याने तुम्ही काढू शकता टोकं त्याची. तर आता तो पार्ट तसाच ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला वेगळ्या कलरची एक पट्टी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर सेम असेल किंवा काठाची असेल तीही घेऊ शकता. आता साडीचा कलर इथे वेगळा असल्यामुळे मी वेगळा शेड घेतलेला आहे. असा शेड घेतल्यास खूप उठून दिसतं. आता त्याला एक फोल्ड करून एका बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि ते उलट करून घ्यायचं आहे कापड. तर तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढ्या इंचाची तुम्ही पट्टी घेऊ शकता. आता इथे 1 इंच तयार होईल अशी मी पट्टी घेतलेली आहे. अंदाजे किती इंचाची घेऊ शकता. आता खालच्या साईडला एक टीप मारून घ्यायची आहे. आता मी 2-2 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे. तर आपल्याला जेवढी हवी आहे कापड तेवढ्यावरतीच तुम्ही टच करून घ्यायचं आहे. पिनअप लावून तिथे टीप मारून घ्यायची आहे. आता व्यवस्थित सेट करून कापड त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि आता त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर सेट करताना प्रॉब्लेम येत असेल तर सरळ सरळ वरतून एक मोठी टीप मारून घ्यायची, म्हणजे कपडा हलणार नाही. आणि मग नंतर तुम्ही अशा प्रकारे टीप मारू शकता आणि मग नंतर ती टीप तुम्ही उसवू शकता.
इथे व्यवस्थित त्रिकोण सेट करत व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता तुम्ही साईडनी अस्तर जोडून घेऊ शकता. आणि आता ह्याच्यावरती जे मध्ये त्रिकोण आहेत तिथे तुम्ही एक्स्ट्राचा राहिलेला इथला पार्ट कट करून टाकायचा आहे. आणि जे आपले त्रिकोण आहेत तिथे तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तिथे मणी लावू शकता किंवा आणखीन बटणं लावू शकता. तर आता इथे मी मणी लावून घेत आहे. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा असे लटकते लटकनही सोडू शकता 2-3. असे लटकते मणी आहे ते, तर खूप सुंदर दिसतात हे. अशा प्रकारे खूप सुंदर असं डिझाईन आपलं तयार झालेलं आहे.